तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शिवसेना व मराठा समाजाच्या वतीने आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले आहे। यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवरायांचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, सहसंपर्क प्रमुख इलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, उपमहानगर प्रमुख कैलास मराठे, संजय जवराज, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या प्रमुख शुभांगी पाटील तसेच सकल मराठा समाजाचे सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, संदीप पाटोळे, दीपक रौंदळ, राजेंद्र काळे, राजेंद्र ढवळे, ॲडव्होकेट नितीन पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कष्टकऱ्यांची, महिलांची सुखदुःख जाणणारा मातृभक्त, पितृभक्त असा हा जाणता राजा, त्याच्या आज 494व्या जयंतीच्या निमित्ताने आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने व वंदनीय पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमची काम करणारी ही सगळी शिवसेनेची मावळे आज राजा शिवछत्रपतींना अभिवादन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो। या दिवशी खरं म्हणजे राजकारणावर आज बोलण्याचा दिवस नाही, पण वेळ तशी आली आहे। जशी 16व्या शतकामध्ये रजाकारांनी, मोगलांनी जसा बेबंदशाही माजवली होती, तशी पुन्हा एकदा परिस्थिती निर्माण झालेली आहे। असं म्हणतात, माझा तितकासा काही इतिहासाचा अभ्यास परिपूर्ण नाही आहे, पण माझ्या माहितीनुसार औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये दाहोदला झाला असं म्हणतात। पुन्हा एकदा तिथली नसल या देशामध्ये बेबंदशाही माजवते आणि ज्या राज्यातून, ज्या महाराष्ट्रातून राजा शिवरायांनी स्वातंत्र्याच्या, स्वराज्याच्या कामाकरता सुरत लुटली, तोच महाराष्ट्र आज आदिलशहाच्या समोर जो झुकला नाही, तो अमित शहाच्या समोर आज झुकणारा महाराष्ट्र निर्माण होतो की काय, स्वाभिमानाला ठेच पोचते। आणि म्हणून हा माझा प्रत्येक शिवसैनिक हा वाघ आहे, ही वाघीण आहे।